आगमनाने अख्खा भारत देश माझ्या गणरायाचा उत्सव खूप थाटामाटात साजरा करतायत। आज साहेब खूप पाऊस आला रस्ते इतर मृत्यू लोकांमध्ये जन्म घेण्यासाठी स्वर्गातील देव सुद्धा तरसतात। आपण गणपती उत्सव आता 10 दिवस आहे, खूप थाटामाटात साजरा करता। फक्त माझी विनंती आहे, तुम्हाला आवडतो तसा उत्सव साजरा करू नका, शास्त्राने जे सांगितलं ते करा। हल्ली काय झालंय माहिती का, लोक आपल्या मनामनाने परमार्थ करायला लावण्याची परवानगी दिली कोणी? हा पहिला प्रश्न आहे माझा। कीर्तन संपल्यानंतर एखाद्या माणसाने मला आता महाराज चला ना चहा घ्यायला आमच्या घरी, आणि मी जर चहा घ्यायला तुमच्या घरी आलो, चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो, तुमच्या बेडरूम मध्ये गेलो, तुम्ही काय विचार करसाल? तुम्ही एवढाच विचार करसाल की या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण वागण्याची अक्कल? कारण मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते, हा तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे। मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते, हा तुमच्या घराचा नियम आहे। मग इथं बसणाऱ्या सगळ्या हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे, मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते, हा तसा तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे। तसं हिंदू धर्माचे सण साजरे करत असताना, हिंदू देवतेची आराधना करत असताना काहीतरी परंपरा, काहीतरी नियमावली हिंदू धर्माने सुद्धा घातली असेल। मी तुम्हाला सांगू का गड्यांनो, सगळ्यात आभागी देव जर कोण असेल गणपती बाप्पा आहे बरोबर। त्याचं कारण सांगू, जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटते, जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटते, ह्या गणपती बाप्पाला 10 दिवसात ते चौकातपासून ऐकावं लागतं। जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटते तो गणपती बाप्पा मोठे कान मस्त वजनात बसून ऐकतो। अरे गणपती बाप्पाची स्थापना कशासाठी? लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पाची स्थापना का म्हणून केली? लक्ष देऊन ऐका। लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये गणपतीची स्थापना पहिल्यांदा का केली? लोकमान्य टिळकांना माहित होतं एक गाव एक गणपती, गणपतीची स्थापना। एवढं सांगतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तुम्हें देख लूंगा। हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा। इथं जेवढे काही मंडळी आलेले प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे, मला त्या मोबाईल मध्ये एक क्लिप अशी दाखवा की एखाद्या मुस्लिम धर्माच्या माणसाने कधी अल्लाहच्या चुकीचं विधान केलं, हे काही सापडणार नाही। एखादा ख्रिश्चन समाजाच्या माणसाने येशू ख्रिस्ताच्या विषयी कधी आधम मध्यम आणि चौथा उत्तम। वैष्णवाचे 2 लक्षण, एक बाह्य लक्षण आहे, दुसरं आंतरिक लक्षण आहे। बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना नाथबाबा सांगतात, तुळसी माळ काळा गोपी जगदंबिया, तुळसी माळ काळा गोपी जगदंबिया, जेवढे काही हिंदू मंडळीचं आहे त्यांना माझी विनंती आहे, आपण घराच्या बाहेर पडताना नाही तुम्ही आमच्यासारखं उभागत लावला तरी चालेल, नाही बुक्का लावला तरी चालेल, पण कमीत कमी हिंदू म्हणून कपाळात कुंकू लावायचं तरी शिकावं। देशाचे पंतप्रधान असो का देशाचे राष्ट्रपती असो, नांदेडच्या गुरुद्वारा मंदिरात जर त्यांना जायचं असेल तर त्यांना पगडी घालून जावं लागतं। पगडीशिवाय देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा त्यांच्या मंदिरात प्रवेश नाहीये। मला एवढंच सांगायचंय तुम्हाला, देशाच्या पंतप्रधानांना जर एखाद्या शीख मंदिरात जायचं असेल तर पगडी घालून जावं लागत असेल। बाकीच्या सगळ्या धर्माने त्यांची जोपासना चांगली केलेली आहे, फक्त तुम्हाला मलाच काय चाललं काही कळत नाहीये। मुस्लिम ओळखायचं असलं की
दाढी मोठी आहे, मिशी नाही आहे, त्याला मुस्लिम समजायचं. सगळ्यात मोठा बाबा त्याची गाडी मोठी, सगळ्यात मोठा बाबा. हत्ती चले बाजार कुठे कुठे, या म्हणीचं महत्व मला अजून काही कळलं नाही, पण काय काही कळत नाही. बरं, हत्तीचा आणि कुत्र्याचा मतदारसंघ एक नाहीये. हत्ती जंगलात असतो, कुत्र कुठं असतो? बोलत चला कडे. हत्ती कुठं असतो? जंगलात. कुत्र कुठं असतं? गावात. बरं, हत्तीचा आणि कुत्र्याचा गट वेगळा आहे. हत्ती जंगल गटात, कुत्र गाव गटात. शिंदे उद्योग मी सांगितलं कुत्र मोजलं आणि श्रीमंतातला श्रीमंताच्या, गरीबातला गरीब हत्ती मोजा 2000 रुपये. बरं, एकूण एकाची भाषा कळत, दोघांचं क्षेत्र वेगळं, दोघांची ताकद वेगळी, दोघांचं रूप वेगळं. तरी सुद्धा गावात हत्ती आला की कुत्रे का म्हणून भुकत असतील? सोपं उत्तर सांगतो. हत्ती गावात आला की त्याला पाहण्यासाठी लोक गोळा होतात आणि बऱ्याचशा कुत्र्यांमध्ये कोणी म्हणून कुत्रे होतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीकडे पाहून भुकण्याच्या भानगडीत पडू नका.